मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर व्हाईट टॅपिंग झाल्यापासून या राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह वाहन चालकांना हा महामार्ग आता मोठी डोकेदुखी ठरत आहे। व्हाईट टॅपिंगचे काम चालू झाल्यापासून आजपर्यंत या महामार्गावर मोठे ट्रॅफिक जॅम देखील पाहायला मिळत आहे आणि त्याचे कारण आहे या महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे। व्हाईट टॅपिंग झालेला रस्ता संपताच अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत, ज्यामुळे अपघात होऊन अवजड वाहनांसह छोट्या गाड्यांचे देखील मोठे नुकसान होत आहे। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर डहाणू तालुक्यातील घोळ येथील नदीच्या पुलावर खड्डे पडले असल्याने यामुळे दररोज वाहतुकीची कोंडी झालेली पाहायला मिळत आहे। चारोटी टोलनाक्यापासून अगदी 1 किलोमीटरच्या अंतरावर असलेले हे पूल असून त्यातच महामार्ग व टोल प्रशासनाची वाहने दररोज याच पुलावरून जात असून दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। दिवसा खड्डे दिसत असल्याने वाहनांवर नियंत्रण ठेवण्यास थोडे सोपे जात असते, मात्र रात्रीच्या वेळी नियंत्रण ठेवणे अवघड होते। यामुळे इथे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे। महामार्गावर असलेल्या अशा खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याने वाहन चालकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो, तर सोबत स्थानिक ग्रामस्थांना पण त्रास सहन करावा लागतोय। सध्या मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पुलांना भगदाड व तडा गेल्याची घटना समोर येत आहेत, तर कुठे पूल कोसळल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत। यामुळे जिल्हा प्रशासन व महामार्ग प्राधिकरण या गंभीर समस्या वेळीच ओळखून तातडीने दुरुस्ती कधी करणार असा सवाल प्रवासी नागरिकांमध्ये होत आहे। खरं म्हणजे या पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी सतत होत असल्याने अनेक वाहने वाहतूक कोंडीमधून सुटका करण्यासाठी रॉंग साईडने प्रवास करत असतात, ज्यामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या लेनवरील वाहनांचा देखील अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे।